आज मी त्या लेकराला श्रद्धांजली वाहते. त्याने किती स्वप्न पाहिले असतील, सरपंच उद्या निवडणूक लढायची, जिल्हा परिषद लढायची, काय काय स्वप्न असतील, ती स्वप्न अशी काढून घ्यायचा अधिकार कोणालाही नाही. तुम्हाला राग आलाय ना, एखाद्याने तुमचं कॉलर धरली ना, तुम्ही पण त्याचा धरा जास्तीत जास्त. एखाद्याने एक थोबाडीत मारली, तुम्ही 2 मारा. एखाद्याचा जीव घ्यायला तुम्ही काय ईश्वर आहेत का, असुर आहेत, राक्षस आहेत? हे चालणार नाही. हे आपल्या जिल्ह्यात चालणार नाही. ह्याचं राजकारण सुद्धा चालणार नाही आणि अशा प्रकारचं वर्तन सुद्धा हे चालणार नाही. त्याबद्दल मी दुःख व्यक्त करते. त्याच्याबद्दल सगळ्या जिल्ह्यातल्या नेत्यांनी सुद्धा दुःख व्यक्त केलंय. मी अक्षय मुंदडांना फोन केला होता. कुठे गेला अक्षय? हां, मी त्यांना फोन केला. म्हणलं आता बाबा, ते नेहमी मला म्हणते विमलताई नंतर ताई तुम्हीच माझ्या आईच्या जागी आहेत. तर मी म्हटलं आता माझं लेकरू म्हणून तूच जा, कारण माझी तब्येत बिघडलेली होती. मला अंथरुणातून निघता येईना, नागवेड्याचं